लखन जगताप हा पंढरपूरमध्ये डिलिव्हरी बॉय म्हणून काम करतो। रात्री 9च्या सुमारास लखन काम आटपून घरी आला। यानंतर घरी आई सुरेखा आणि लखन हे दोघेच होते। काही वेळाने 9:15 वाजता लखनचे वडील संजय जगताप हे आपल्या घरी पोहोचले। त्यावेळी त्यांना घरात मुलगा लखन आणि त्यांची पत्नी सुरेखा जगताप हे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले मृतदेह आढळून आले। लखन आणि सुरेखा जगताप यांची 9-9:30च्या दरम्यान हत्या झाल्याचा अंदाज आहे। यावरून आसपासच्या परिसरातील CCTV फुटेज तसेच संबंधित घराच्या लोकेशनवरून फोन कॉल, CDR, घराच्या आसपासच्या लोकांची चौकशी करत पोलिसांनी एक पाऊल टाकून तपास सुरू ठेवला आहे। लखन आणि सुरेखा जगताप यांची हत्या नक्की कोणी केली, हत्येचं कारण काय याबाबत कुठलीच ठोस अशी प्राथमिक माहिती पुढे आलेली नाही। मात्र रात्रभर पोलिसांनी तपासचक्रे वेगाने फिरवण्यास सुरुवात केली। एकाच वेळेस आई आणि मुलाची हत्या झाल्याने पंढरपूर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे। पंढरपुरातून ही हृदयद्रावक घटना उघडकीस आलेली आहे। पंढरपूरच्या कुंभार गल्लीत मंगळवार रात्री 9:30च्या सुमारास आई आणि मुलाची निर्गुण हत्या राहत्या घरात करण्यात आलेली आहे। एकाच वेळी झालेल्या डबल हत्येने खळबळ उडालेली आहे। लखनच्या पाठीवर आणि डोक्यावर वार झाले आहेत, तर सुरेखा जगताप यांच्या मानेवर व डोक्यावर वार करून त्यांना ठार मारण्यात आलेला आहे। आता यामागचं कारण काय हे मात्र अद्याप समोर आलेलं नाही, ते लवकरच समोर येईल।